नमस्कार. आर्ट सर्कल रत्नागिरीच्या फेसबुक पेजवरती कलंदर या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कलंदर या सदरामध्ये आजपर्यंत आपण ऐतिहासिक विषयामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीशी गप्पा मारल्या, क्रीडा क्षेत्रातल्या व्यक्तीशी गप्पा मारल्या. गेल्या भागामध्ये पूजा देसाई नामक एका आयुष्याचा खरा अर्थ समजावून देणाऱ्या व्यक्तीशी गप्पा मारल्या. आजच्या या भागामध्ये आपण संगीत विषयामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या एका व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत. त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर खरं तर एका ओळीमध्ये त्यांची ओळख आपल्याला खूप जवळून पटू शकेल. सध्याच्या दिवसामध्ये जगातली अशी ही एकमेव व्यक्ती जी ऑर्गन हे इन्स्ट्रुमेंट तयार करते. द ओनली अलाइव्ह पर्सन इन द वर्ल्ड प्रोड्युसिंग ऑर्गन. खरं तर आपल्या शेजारी राहणारी अशी ही व्यक्ती, पण अतिशय शांत आणि सुस्वभावी. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारल्याशिवाय या क्षेत्रातील त्यांची भरीव कामगिरी आपल्या लक्षात येणार नाही. तर आपल्या भेटीला आज आवर्जून उपस्थित असणारे आडिवऱ्यात राहणारे उमाशंकर दाते अर्थात बाळ दाते, आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. पहिल्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी बाळदादांशी गप्पा काय पद्धतीने मारू अशी एक शंका विचारण्याकरता आदित्य दादाला, म्हणजे प्रसिद्ध हार्मोनियम वादक आदित्य ओक, त्याला मी फोन केला होता आणि त्याचं पहिलंच वाक्य असं होतं, बाळदात्यांबद्दल जर विचारलंस ना तर मी तरी असं सांगेन की संगीतावर मनापासून प्रेम करणारे एक व्यक्ती, तो आत्मा आडिवरे गावावरून जात असताना आडिवऱ्यातच त्या व्यक्तीने जन्म घेतला आणि ती व्यक्ती म्हणजे बाळदाते. इतक्या सोप्या शब्दात आदित्य दादाने मला बाळदादांची ओळख करून दिली. तर बाळदादा, आपण आजच्या गप्पांना सुरुवात करू. अगदी पहिला प्रश्न, खरं तर प्रवासी वाहतूक करणारे बाळदाते ते ऑर्गन तयार करणारे बाळदाते, हा प्रवास कसा झाला, याची सुरुवात कुठून झाली, म्हणजे थोडक्यात कौटुंबिक काही सांगीतिक पार्श्वभूमी तुम्हाला होती? कौटुंबिक सांगीतिक पार्श्वभूमी तशी काही नाही आता. 1993 साली मी राजापूरला हायस्कूलला 12वी झालो, 12वी आर्ट्स. त्याच्यानंतर इथे गावात राहायला आलो. मी घरी राहायचं होतं, म्हणजे जवळपास नक्की झालं होतं. आई वडिलांनी ठरवलं होतं. आणि मोठा भाऊ माझा रत्नागिरीला होता, तो इलेक्ट्रिकल इंजिनियर होता आणि तो पहिली शिकायला हिरेमठ सरांकडे जायचा. त्याचं तिकडे विषय सुरू झालं होतं. आणि त्याच्यानंतर इथे मी गावात राहायला आल्यानंतर 93 साली इथे जो ह्या गावाच्या दृष्टीने किंवा जो इथल्या परिसराच्या दृष्टीने उपयोगी पडेल असा व्यवसाय म्हणजे ट्रॅक्स चालवणारा विषय होता, प्रवासी वाहतूक, खाजगी प्रवासी वाहतूक. तो हाताळायला सुरू झाला. आणि त्याच काळात आमच्या महाकाली मंदिर गावातल्या एक डबल बारी भजनाचा सामना होता. आणि गणपतीच्या निमित्तानं, सार्वजनिक गणपतीच्या निमित्तानं डबल बारी भजन हा इकडे कोकणातला सगळ्यात फार प्रसिद्ध विषय आहे. तर त्या दिवशी उदय गोखले नाणाचे, तर त्यांचं भजन होतं आणि त्यांचं भजन ऐकायला आम्ही सगळे दिसून गेलो होतो ऐकायला. आणि ऐकायला गेल्यानंतर त्या माणसाचा आवाज, त्याचं गाणं, असं ऐकून एकदम अस्वस्थ व्हायला झालं, म्हणतात झालं की आपल्याला असं काहीतरी यायला पाहिजे, ओढ निर्माण झाली. आणि काय नात्याची त्यांनी सुरुवात झाली असेल माझी, आणि ते संपलं आता साधारण 20 वर्षात. तर ते झाल्यानंतर मी 93 साली त्यांच्याकडे संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा फोन, गणित मिठी वगैरे काही नव्हतं. मी त्याला पोस्ट कार्ड पाठवलं होतं. पत्ता सुद्धा माहित नव्हता मला त्यांचा. ते नाणाला एवढं माहिती होतं. उदय गोखले नाणा असं पत्र पाठवलं. त्याच्यानंतर भट सरांकडे मला चिठ्ठी आली सरांची. आणि त्याच्यानंतर कॅसेट ऐकून आणि त्यांना फॉलो करत साधारण 99 सालपर्यंत त्यांना पूर्ण फॉलो करत होतो. आणि त्यांची भजनं कुठे असेल किंवा ऐकायला जायचं आपण. आणि 99 साली प्रथम मला पहिल्यांदा त्यांनी मला शिकवलं त्यांच्या घरी. आणि 99 साली आकाशवाणीची माझी ऑडिशन झाली होती भजनाची. आमच्या गावात एक 93 साली यानंतर एक भजन मंडळ चालू केलं होतं आम्ही. त्याच्यामध्ये पण एक वेगळा हेतू होता की आम्ही ज्या सत्येश्वर मंदिरामध्ये बसतो, तर तिथे देवाला बरेच 20-25 जण बसायचं, गाणं त्या सगळं चालू असायचं. पण जिथे आम्ही बसलो त्या जवळ जमीन होती पुढे, तर तिथे काहीतरी करायला पाहिजे आपल्याला आणि पैसे आणणार म्हणून 99 साली आम्ही आकाशवाणीच्या ऑडिशनचा फॉर्म भरला. आकाशवाणीची ऑडिशन झाली.
त्यातून जवळपास 8 ते 9 आमची रेकॉर्डिंग झाली, कारण 25 लावले आणि गावाच्या लोकांना मदत करून त्या देवळाची आमच्या नादी पण झाली. हा, दोन्ही कामामध्ये भजन मंडळ व्यवस्थित सुरू राहिलं आणि तो पण एक काम झाला साकारलं गेली. आणि मग 99 साली हा विषय सगळा 99 सालचा अभ्यास वाढायची झाली, तोपर्यंत राजाभाऊ शेंगेकर, अवधूत बाम या सगळ्या लोकांची ओळखायला लागली किंवा नाट्यसंगीताची आवड निर्माण झाली तिथून. आणि नाट्यसंगीताची आवड निर्माण झाल्यानंतर तोपर्यंत हा इकडचा व्यवसाय तो 99 साली बंद होत आला होता जवळपास. फ्लाईट वाहतुका पूर्णवेळचा पूर झाल्यामुळे त्याचं मार्केट ऑलरेडी संपलं होतं. मग 2001 नंतर इकडे दुसरं पर्याय काय सुरू करायचा असं चालू होतं विषय. पण 2001 साली इथे गावात केबल नेटवर्क सुरू केलं, टीव्हीचं केबल नेटवर्क. त्याच वेळेला सेम माझं एक संगीत नाटक बघायचा योग आला देवरूखला. संगीत सोबतच होतं आणि ते नाटक बघायचं योग आला. आमचे गोष्टीबत वाजवले होते आणि तिथून सर्व आवडते सुरुवात. हा, त्या वाद्याचं त्या दिवशी नाटक बघायला रात्री गेलो होतो. नाटक बघून घरी आल्यानंतर मग असं त्या तोपर्यंत हार्मोनियम पण माझ्याकडे होती, हातपेटी होती, पायपेटी होती. पण ऑर्गन या वाद्याचं पहिल्या जवळून बघायचं योग आता 2001 साली चालून आलं. हा, की ह्या वाद्याचा आवाज काहीतरी वेगळा आहे. हा, की हार्मोनियमपेक्षा काहीतरी वेगळा आहे, तो वेगळं फील काहीतरी देतोय असं इथून 2001 साली सुरुवात झाली. म्हणजे या वाद्याबद्दल आदर वाटणं म्हणा, ते शिकण्याकरताचं औत्सुक्य असेल, त्या प्रसंगातून तुम्हाला या वाद्याबद्दल आकर्षण वाटायला लागलं. पण मुळात वाद्याबद्दल आकर्षण म्हणजे ते वाद्य वादनाकडेही वळता येऊ शकतं. पण तुम्ही वाद्य तयार करण्याकडे कसे काय वळला? हा, तो एक वेगळी प्रोसेस आहे ती. सांगतो की 2001 साली म्हणजे ऑर्गन पहिल्यांदा बघितला, तोपर्यंत तसं फार मोठं काही आपल्याकडे कनेक्टिव्हिटी बाहेर करायचं, फोन वगैरे असं काय नव्हतं, इंटरनेट वगैरे तेव्हा नव्हतंच काय. तर ते ऑर्गन फिजिकली आपण शोधायला लागलं असतं. कुठे कोणाला विचार, त्याला विचार, मुंबईत गेलो, पुण्यात गेलो, मित्रांना वगैरे सांगणार. पण ऑर्गन काय अवेलेबल होत नाही. 2001 ते 2004 मी खूप फिरलो महाराष्ट्रात ऑर्गनसाठी. हा, म्हणजे साधारण मुंबईपासून ते गोव्यापर्यंत सगळ्या हार्मोनियम प्रत्यक्ष जाऊन भेटले जवळपास. ऑर्गन इथे होत नाही. त्याच्यानंतर असं निष्पन्न 2005 साली असं निष्पन्न झालं की ऑर्गन इंडियामध्ये होत नाही, इंडियामध्ये बनलेलं नाही. भारतामध्ये ऑर्गन बनण्याची प्रक्रिया नव्हती. हे साधारण 2005 झालं समजलं. 2005 ला हे मूळ वाद्य कुठलं आहे? हा, हे वाद्य मूळ अमेरिकेमध्ये जगातील साधारण 95% ऑर्गन अमेरिकेमध्ये बनलेले आहे आणि 5% ऑर्गन हे बाहेर बनले. म्हणजे खरं तर संगीत नाटकांसारख्या कोकणी माणसाच्या मनात अतिशय मानाचं स्थान असणाऱ्या संगीत प्रकारामध्ये ज्याचं मानाचं स्थान आहे असं वाद्य भारतामध्ये तयारच होत नाही. खरं तर ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे. कारण हार्मोनियम सगळे वेगवेगळे फ्रान्स आपल्याकडे हार्मोनियम आहे. फ्रान्स युरोप खंडातला हार्मोनियमचा आपल्याकडे भारतात प्रवेश झाला. हा, तिकडून आलं. आणि ऑर्गन चर्चच्या माध्यमातून चर्चमध्ये हे वाद्य वापरलं जातं. तेव्हा असं मोठं ऑर्गन वाजवलं जातं चर्चमध्ये. आणि मग ते ऑर्गनचं चर्चमुळे आपल्याला मला माहीत झालं. मग ते सयाजीराव गायकवाड आपले बडोद्याचे संस्था आहेत, तर त्यांनी आपल्या गंधर्वांना ते गिफ्ट दिले आणि तिथून तो आपल्या म्हणजे संगीत रंगभूमीवर तो ऑर्गन अवतीर्ण झाला. आणि त्यानंतर संगीत नाटकाला ऑर्गन वाजवायची सुरुवात झाली. तर तुम्ही ह्या ऑर्गन प्रोडक्शनकडे कसे वळला? हा, प्रोडक्शन हा तो विषय. तर प्रोडक्शन हा विषय 2005 साली मी शोधत ऑर्गन शोधत असता प्रोडक्शन विषय डोक्यात नव्हता. पण आपल्याला एक इन्स्ट्रुमेंट मिळालं पाहिजे एवढी तेव्हा अपेक्षा होती थोडक्यात. पण 2005 साली मुकुंद आठवले म्हणून मुंबईचे आहेत त्या, तर त्यांच्याशी ओळख झाली माझी. ती पण अशी एकदम ऍक्सिडेंटली ओळख झाली. रात्री मी रत्नागिरीतून येत होतो घरी आणि गावखेडीच्या आसपास रात्री एका कारने हात दाखवला मला. रात्री 11ची वेळ. मी थांबवली गाडी, काहीतरी मदत पाहिजे म्हणून. त्याने कसं मी श्रीधर पाध्ये इथे राहतो. श्रीधर पाध्ये म्हणजे फार मोठं व्यक्तिमत्व आहे आमच्या आयुष्यात. आणि त्यांचं घर म्हटलं तर मला परत त्यांच्या घरी पण घेऊन सोडलं. मी रात्री घरी आलो होतो. बाकी काही नव्हतं. दुसऱ्या दिवशी त्या गावात एकटा होता. एकटा म्हणजे 24 तास भजन असतो त्याचं एक गाव. तिथे मी रात्री गेलो होतो. तिथे ते आठवड्यात होते. त्याने सांगितलं रात्री आम्हाला आणून सोडले. हा,
तर ते झाल्यानंतर मी त्यांना बोललो की मग लगेच माझी रिक्वायरमेंट सांगितली, म्हणजे मला असं ऑर्डर तुम्हाला असेल तर बघा ठीक आहे, बघतो माझा मोबाईल नंबर घ्या. आणि त्यानंतर त्यांना मी 1 वर्ष व्यवस्थित खेळले फोनवर. आणि 2005 पर्यंत मला एका ठिकाणी रिपोर्ट भेटतोय ऑर्गनचा पूर्ण पार्ट अगदी रिपोर्ट मध्ये टाकून क्रॅक त्याला दिलेले होते, ते रील्स पण सगळे नव्हते. जो साऊंड बोर्ड असता म्हणतो साऊंड पार्ट आपण वर्षापर्यंत बघू कार्यक्रम, पण तो पार्ट तिथे मिळाला तरी चालेल असं एवढं त्याला सांगितलं होतं मी की तोच इथे होत नाही, बाकी सगळं इथे करता येऊ शकतं. असं झालं आत्मा आहे खरं तर. हा येस मिळणं खरं तर कठीण आहे, पण तो तुम्हाला 2005 साली मला तो मिळाला. आणि मी गेलो मुंबईला घेतला, तर सगळे रीड्स पण नव्हते, थोडे कमी होते स्टोअर करते, पण ते कुठून तरी अरेंज मिळेल घ्यायचे म्हणून मी ते घेतला. आणि 2005 साली आमचे नेमक्या ते बामन दिसते म्हणून होते वारले ते, तर त्यांच्याकडून तो ऑर्गन आम्ही बॉडी वर इथे केलेली आहे. आणि बाकी सगळं ते ऑर्गन तो 2006 साली वाचता झाला. आणि तो वाचता झाल्यानंतर ऑर्गन सुंदर झाला फार. आणि बरेच मोठे मोठे संगीताचे लोक बोलकर मुली पण तो ऑर्गन बघायला खास 2010 साली आले होते. मग तोपर्यंत ऑर्गन मॅन्युफॅक्चरिंगशी माझा काही संबंध नव्हता. तर ऑर्गन बाळ आपल्याकडे एक चांगला ऑर्गन आहे, तो आपण बघायला जाऊया असं म्हणून दिले तर त्याला गुरुजी पूजन घेऊन तिथे आले होते 2010 साली. आणि तेवढ्या काळात माझी अजून एक दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे टेक्निकल साईड जरा माझे त्यात म्हणजे आवड आहे माझी अशी. त्यामुळे 2001 सालानंतर परत केबल विषय 1 वर्षानंतर बंद झाला. आणि त्याच्यानंतर मग बाकी आमचं जे पिढीचाच व्यवसाय होता इलेक्ट्रिकल आणि मेंटेनन्सचा, तो वडील करायचे 69 सालापासून. तर तो व्यवसायामुळे मी पुढे सुरू केला 3 सालापासून 2 सालापासून. तर त्यानंतर 2002 सालापासून सर्वप्रथम तो व्यवसाय सुरू झाला. 2005 पासून वडील 2006 गेले. किराणा दुकान पण आमच्याकडे आहे, ते पण साईड बाय साईड चालू होतं. आणि असा प्रवास करता करता 2010 साली जायला तोपर्यंत ऑर्गन मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असा काही विषय होता. 10 साली तो बरोबर आहे. पण कुठल्याही गोष्टीबद्दलचा आग्रह आणि क्युरिओसिटी किंवा ही वस्तू कशी केलेली असेल त्याच्यामध्ये काय सायन्स हे विचार करायची वृत्ती पहिल्यापासून माझ्याकडे आहे. प्रश्न पडत राहिले की माणसाची प्रगती होते, दिशा मिळते म्हणतात. तर 2010-11 साली मला अचानक राजापूर हायस्कूलमधून संगीत शिक्षक या पदासाठी बोलवणार. तो ती पण अग्रता लागली नव्हती ऍक्च्युअली. पहिल्यांदा आल्यानंतर विचार केला की काय विचारत होतो, पण राजापूरची चर्चा केली. त्यामुळे जा पुढे बघूया. आधी होय म्हणतो राजापूर हायस्कूलला गेलो. 2010 साली जॉईन झालो राजापूर हायस्कूल. तोपर्यंत आमच्या गावामध्ये इंटरनेटचा प्रवेश केलेला होता. तो 2010 साली 2008 ते 10 या ही सगळ्यात मोठी गरीब कम्प्युटर एक्सेस झाला, इंटरनेट एक्सेस झाला. आणि त्याच्यावर चलता असं 2011च्या आसपास आता ऑर्गन आमच्याकडे 2-4 मित्रांकडे आमचे ऑर्गन होते. आणि ऑर्गन असताना त्यातली रील्स ते गेले की परत त्याला मिळालं पाहिजे आपल्याला, म्हणून सर्च करता करता अमेरिकेच्या एका मित्राची माझी ओळख झाली. तर त्याला मी असं विचारलं की असे रील्स मिळतात का की ऑर्गनची. तर मला एकदा ऑर्गन असता डिस्ट्रॉय करायचं संघात काढायचं, मेंटेनन्स करायला माणसं नाही. आणि मेंटेनन्स करणं परवडत पण नाही दुसरी गोष्ट. आणि तेवढे वाजवणारे संपतील पण आता चांगले. या कालावधीमध्ये अमेरिकेमध्ये सुद्धा ऑर्गन तयार करणारी कोणतीही कंपनी किंवा व्यक्ती अस्तित्वात नाही नव्हती. आता फक्त अमेरिकेमध्ये फक्त आता रिस्टोरेशन होतं. नवीन 1950 साधारण ऑर्गन मॅन्युफॅक्चरिंग हा विषय पूर्ण जगात वेळ थांबला आहे. 1950 साली जो शेवटचा ऑर्गन तयार झाला तो शेवटचा पहिला तयार करेपर्यंत. बरोबर. आणि अमेरिकेमध्ये परवडत जास्त विषय झाला. त्यामुळे मग तिकडचे रील्स एक माणूस तिथे घ्यायचा, मला पाठवायचा, म्हणजे कस्टम ब्युटी वगैरे सगळी भरपूर पुढे क्लिष्ट प्रोसेस वगैरे होती. ते करून मी मुळात रील्स सुरुवातीला मागवले. आपल्याकडे 2-4 मित्रांकडे ऑर्गन आहे, तर त्यांना कमी पडले तर आपल्याकडे असावे स्टँड बाय एवढा सध्या व्यू होता का. त्याच्यानंतर मग कनेक्टिव्ह वाले रील्स चांगले एकदम अतिशय उत्तम क्वालिटीचे होते. कारण हँडलिंग मध्ये फार भरपूर फरक आहे. आपल्या इकडे जे लोक जसं रील्स पाहिजे आणि रील्स ट्युनिंग करताना सुद्धा इतकी प्रिकॉशन म्हणून आपल्याकडे केलं जात नाही असं मी आतापर्यंत माझ्या 8-9 वर्षाच्या अनुभवात मी मला बोलतोय.
पण अमेरिकेचे रीड्स इथे येतात ते पण तिथे चालू ऑर्गनमध्ये 100-200 वर्षापूर्वीचेच रीड्स आहेत. हा म्हणजे काही तिथे नवीन तयार होत नाही. तिकडे जे ऑर्गन जे नंतर काढले जातात त्यातले रीड्स आपल्याकडे येतात आत्ता. म्हणजे त्याचं प्रोडक्शन सुद्धा साधारण 1820 ते 1950 या कालावधीतच आहे. आणि म्हणजे काही रीड्स तर माझ्याकडे असे आहेत की जेव्हा CDEFG असं पण रीड्सवर लिहिलं जात नव्हतं तेव्हा 1 2 3 4 कोडिंग असायचं तेव्हा. 12 सणाला 1 2 3 4 असे 1 to 12 असं कोडिंग असायचं. तर ते म्हणजे अगदी पहिले रीड्स आहेत. हा खूप ते रीड्स अमेरिका 1950 सगळा विषय बंद झाला. हा तर त्या विषयानुसार की ते रीड्स इकडे यायला लागले. त्यानंतर असं विचार केला की रीड्स आपल्याकडे येत आहेत आणि ऑर्गन तर बनत नाही आपल्याकडे आतापर्यंत बनलेलं नाही. रीड्स आता म्हणजे महत्वाची गोष्ट रीड्स आता आपल्याला अवेलेबल होतात. तर हे बनत नाही असं का म्हणून मी त्या गोष्टीवर विचार सुरू केला. तर बनत का नाही आपल्याकडे त्याचं हा ऑर्गन प्रोडक्शन का होत नाही आणि तो असं मोठं काय करताय की तो बनूच शकत नाही. मग त्या गोष्टी आता मॅन्युफॅक्चरिंग किंवा एक प्रयोग म्हणून थोडक्यात मी तो विषय सुरू केला की साईड बाय साईड की यात आपण एक बघूया विचार करू काय होतं. मग त्या लाकडाचा वेगळी झाला. हा म्हणजे लाकडाचा प्रत्येक लाकडाचा रेझोनन्स वेगळा असतो. मग त्याच्याशी पुस्तकं मागवली असं सगळं सायन्स सुरू झालं त्या माणसं काय आहे. त्याच्यानंतर त्यांची कारण अमेरिकेची ही आता पुस्तक आता माझ्याकडे आणलेली आहे. त्याच्यामध्ये कुठच्याही पुस्तकात ऑर्गन मॅन्युफॅक्चरिंगचं त्याची मेजरिंग रेफरन्स कुठेही लिहिलेलं नाही. मेजरिंग रेफरन्स जे काय आहे प्रॉडक्ट पुस्तक म्हणजे त्या संदर्भात टेक्निकल अनालिसिस करणं कुठच्याही पुस्तकात अवेलेबल नाही. तर त्या गोष्टीत माझा तो प्रवास सुरू झाला 2011-12 नंतर. आणि त्याच्यानंतर त्याच काळात मला हा जो आपला ऑर्गन आता आहे हा ऑर्गन 2013 साली मला मिळाला. मला बेंगलोरमध्ये एका ठिकाणी मिळाला. त्याकडे गंमत अशी की गेल्यानंतर आमचं माझा विनय जाते असं मी दोघे गेलो होतो बेंगलोरमध्ये. तर त्या माणसाला सांगितलं की असं करायचं की इथे या मला माझ्याशी भेटा. मला वाटलं तुम्हाला ऑर्डर देईल. मला असं वाटलं की तुम्हाला द्यावाचं देईल पण किंमत नंतर इश्यू नव्हता पाहिजे. मला पण तो द्यायला. तिथे गेल्यानंतर ऑर्डर बघितलं वाजवला आणि त्याला सांगितलं तुम्ही ऑर्डर वाजवणार आहेत ना मला. मग बघितलं मला मी ऑर्डर तुम्हाला देतो मला. कारण त्यांना म्युझियममधून पण त्या ऑर्गनसाठी ऑफर आली होती. हा पण त्याला तो असं म्हणजे म्युझियमसाठी यायचा नव्हता. त्यामुळे तो 2013 ऑर्गन मला दिला. आणि हा ऑर्गन इम्पिरियल ऑर्गन पियानो कंपनी बिल्डर इंग्लंडमधला ऑर्गन आहे. हे एकदम ब्रँडेड कंपनी आहे. फार म्हणजे की भरपूर यांची किंमत पण तेव्हा फार जास्त असते त्या म्हणजे. आणि ह्या ऑर्गन एकूण हे डबल त्याला 2 LPS ऑर्गन म्हणतात त्याला मॉडेल आहे. त्याच्यामध्ये भरपूर फंक्शन आहे. त्याच्यामध्ये हा कवर पडला तर इकडे कपडा सुरू होतो. हा कपडा इकडचा कवर सुरू होतो. आणि हे दोन्ही कीबोर्ड जॉईन करण्याचे हा सुरू होतो असा म्हणू शकतो. तर याचे व्हिडिओ आपले युट्यूबवर आहेत. हा पण आता आम्ही बघत असलेला ऑर्गन आणि हा ऑर्गन दृश्य स्वरूपात सुद्धा खूप फरक जाणवत आहे. तर ह्याला काही वेगळं नाव आहे का? हा प्रकार काही वेगळा येतो का? नाही आता पाईप ऑर्गन ही कन्सेप्ट अजून वेगळी आहे. हा पाईप ऑर्गन समोर पाईप दिसतंय पण पाईप ऑर्गन नाही. हा तर पाईप ऑर्गन ही कन्सेप्ट तुम्हाला मिळेल की इकडे आपण जसं वाजवतो तर पायाखाली पण त्याचा कीबोर्ड असतोय पाईप ऑर्गन. हा तर तो त्या पायाने रिप्लेस करायचा की त्या 20 फूट पाईप तुमचं असतात त्याचे पाईप मध्ये पण साऊंड जनरेट येतो. आणि ह्या नॉर्मल रीड ऑर्गन खूप असतो. तर भयंकर मोठं बसता येते. हा तर तो विषय वेगळा. हा रीड ऑर्गन सक्षम रीड ऑर्गन असं म्हणतात. सक्षम रीड ऑर्गन असं म्हणतात. हा भव्य आणि मोठा आहे. साईजला मोठा आहे. 5 ऑक्टोचा आहे. ह्याला इथे 3 रोज आहेत. रीड्सच्या ह्याला 2 रोज आहेत. हे असे कॉम्बिनेशन मध्ये भरपूर आहे त्याला. त्यामुळे सामान याचा भाग असतो. आणि ह्या ऑर्गनवरून पण पूर्वी कसं माहितीये इन्स्ट्रुमेंट ऑर्गनला इन्स्ट्रुमेंट गाण्याच्या साथीवरून वाजवण्याची कन्सेप्टच नव्हती पूर्वी. साधारण चर्चमध्ये वगैरे असंच वाजवलं जायचं की मोठी इन्स्ट्रुमेंट चर्चमध्ये वाजवली जायची. सामुदायिक ठिकाणी ती थोडक्यात वाजवली जायची.
आपल्याकडे संगीत नाटकामुळे आपल्याला हे वाद्य जास्त पोर्टेबल व्हायची गरज नाही. आपण ते साथीसाठी वापरतो. हा, आपण तो साथीसाठी वापरतो, म्हणजे ते प्रेयरसाठी वगैरे अशा ठिकाणी वापरत असते. कारण हे पूर्वी सुद्धा नगरमध्ये सुद्धा ऑर्गन, पूर्वी मोठे मोठे ऑर्गन होते असे स्टँडिंग ऑर्गन, म्हणजे फोल्ड होत नाही असे ऑर्गन होते. अजून सुद्धा ते काही अवेलेबल आहेत, बघायला मिळतात आपल्याकडे. की ते म्हणजे तेव्हा ते मॅन पॉवर कशी होती, लोकांचं तेवढं सॅक्रिफाईस होता, म्हणून त्या कंपनीबरोबर एवढ्या मोठं ऑर्गन कॅरी करणं शक्य व्हायचं. पण हा, आणि जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर झालं, सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये युद्धाच्या सैनिकांसाठी सुद्धा ऑर्गनची रिक्वायरमेंट होती, त्यांना मानसिक हे मिळण्यासाठी, पण मानसिक शांतता मिळण्यामध्ये मग हळूहळू ऑर्गन शोधायला लागले. आणि मग त्याला कोलॅप्सिबल ऑर्गन, की फोल्डिंग ऑर्गन हा प्रकार तेव्हा साधारण 1950 नंतर जन्माला आला. त्यांना कारण फर्स्ट वर्ल्ड वॉर म्हणतो. हा, तिथून ही फोल्डिंग सिस्टीम हळूहळू आकार लहान होऊन गेला आणि सोपं जाईल. पण तुम्ही 2005 साली साधारण ऑर्गन या विषयाचा अभ्यास सुरू केला. अनेक नवीन लोक तुमच्यासाठी आली, अनेकांची मदत झाली माहिती मिळण्याकरता, किंवा अनेक काही लोकांच्या माध्यमातून तुम्हाला त्याच्या ज्या गोष्टी आवश्यक होत्या रीड्स सारख्या त्या तुम्हाला मिळत गेल्या. पण या सगळ्या अभ्यासाअंती ऍक्च्युली ऑर्गन तयार होण्याकरता पहिला हे कोणतं साल उजाडलं? 2014. 2005 साली सुरू झालेला अभ्यास 2014 साली फलित झाला असं आपण म्हणायला हरकत नाही. किंवा 1950 साली जगामध्ये ऑर्गन तयार होणं जे बंद झालं होतं, त्यानंतर जगातला पहिला ऑर्गन बाळगंगांनी तयार केला 2014 साली. हे खूप मोठं महत्वाचं आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत मानाचं वाक्य आहे. आणि म्हणून मी आवर्जून हे पुन्हा पुन्हा सांगते की एकमेव व्यक्ती सध्या जगामध्ये ऑर्गन तयार करणारी जी आपल्यासमोर बसली आहे, आपल्याशी गप्पा मारताय, बाळगंगा. तुम्ही जे हे तुमच्या कामाची वर्ष सांगता 2005 असेल की 2014, खरं तर या कालावधीमध्ये ना इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा जमाना सुरू झाला होता. ही वाद्य अशी आहेत की जी कुठेही उपलब्ध होऊ शकतात. वादनाकरता जर आपण बघायला गेलं तर ऑर्गनच्या कंपॅरिझनमध्ये वादनाकरताही काहीच्या प्रमाणात ती सोपी आहे, किंवा मेंटेनन्सचा जर विचार केला तर त्या दृष्टीनेही ती सोपी आहे. मग अशा पद्धतीची वाद्य मार्केटमध्ये येत असताना, त्याचा वापर वाढत असताना, नेमकं ऑर्गनमधला तुम्हाला कुठला भाग असा आवडला की त्याच्यामध्ये मी ऑर्गन तयार करणार, अशा गोष्टीकडे तुमचा कल गेला? नाही, कसं माहितीये, शेवटी आपण इलेक्ट्रॉनिक वाद्याचं साऊंड ऐकतो, ती प्रतिकृती आहे आवाजाची. आणि साऊंड जनरेशन म्हणतो आपण ते ह्याच्यामध्ये हे मूळ स्वरूप आहे स्वराचं. हा, संगीताचा लाभ आहे. इथे व्हायब्रेशन ऍक्च्युअल व्हायब्रेट होऊन फिजिकली इथे स्वर तयार होतो. जे इमिडिएटली स्पीकर की तुम्ही बटन दाबलं, या प्रत्येक बटन दाबण्यात पण गंमत वेगळी आहे. हवेचं प्रेशर तुम्ही कमी जास्त कराल त्याप्रमाणे नोट बदलत जाते. आणि प्रत्यक्ष लाईव्ह साऊंड जनरेशन म्हणतो आपण ते, इथे जनरेशन होतं प्रत्येक क्षणाला. सांगितल्यानंतर आता वादाने सांगितलं तेव्हा लक्षात आलं की साधा आम्ही जी काय फक्त संगीत ऐकणारी अशी जे व्यक्ती होते, ते पटकन वाक्य म्हणून जातो की ऑर्गनचा आवाज भरीव वाटतो, हे कानाला छान वाटतं ऑर्गन ऐकण्याकरता. तो कदाचित तुम्ही म्हणताय तो फरक आहे का की ऑर्गन आणि हार्मोनियम हा अजून एक वेगळा विषय आहे. तर हार्मोनियम मध्ये आपण प्रेशर क्रिएट करतो आणि बटन दाबल्यानंतर हवा बाहेर जाते. आणि ऑर्गन मध्ये आपण व्हॅक्यूम तयार करतो, बटन दाबल्यानंतर हवा आत ओढली जाते. त्याच्यामध्ये हाय फ्रिक्वेन्सी सगळ्या जातात आणि लो फ्रिक्वेन्सी मध्ये ऑर्गन वाजतो, पण तो लहान बदल ऐकायला येतो. ज्याला मी भरीव असा शब्द वापरतो. हा, बरोबर. येस, बरोबर. पण म्हणजे हा हार्मोनियम आणि ऑर्गन यांचा हा बेसिक फरक आहे. आपण तो वर्कशॉपला जाऊन तो फरक आपल्याला अर्थात तिथे लक्षात येईल. पुढचा प्रश्न म्हणण्यापेक्षा तुमच्याबद्दल माहिती वाचत असताना एका व्यक्तीचं नाव वाचण्यात आलं, डेव्हिड विस्के. आणि त्याची बऱ्यापैकी रंजक गोष्ट बाळदादांकडूनच आपल्याला ऐकायला आवडेल. मला ती ऐकायची तुमच्याकडून. ही व्यक्ती इथपर्यंत कशी पोहोचली? ती व्यक्ती मुळात, कारण आपल्याला काड्याकाट्या जमवायचा छंद असतो, इतर काही ऐतिहासिक वस्तू जमवायचा छंद असतो. या माणसाबद्दल मी वाचलं तेव्हा माझ्यापर्यंत माहिती अशी पोहोचली की त्यांना हार्मोनियम कलेक्शनची आवड आहे. म्हणजे माझ्यामध्ये 60-70 हार्मोनियम त्यांच्याकडे आहे. आणि मग बाळदादांचं नाव त्यांना कळलं. तर ही गोष्ट मला ऐकायची. 2015च्या आसपास माझ्याकडच्या वर्कशॉपमध्ये होतो, त्या माणसाला कुठेतरी मिळालं. डेव्हिड विस्केला कारण बऱ्यापैकी जगात मिळणार नव्हतं हार्मोनियम बरोबर आहे. आणि म्युझिकसाठी एकदम वेळा झाला माणसाचा. आणि जर्मन रीड्स, कायदेस रीड्स, वेगवेगळ्या हार्मोनियम, कुठे
महाराष्ट्राचा आपल्या इंडियामध्ये सगळे त्याला हार्मोनियम म्हणजे माहिती आहे, त्याच्याकडे उमेदवाराला भेटलेला आहे. त्याला कुठून तरी माझ्या वर्कशॉप मध्ये ऑर्डर मिळाले, फोटो मिळाले. फोटो मिळाल्यानंतर त्याने एक फेसबुकला पोस्ट टाकली होती, माझ्याशी ओळख व्हायची आली, माझं नाव भेटायला माहिती होतं करायचं की इंडियामध्ये असा कोणता एक माणूस ऑर्गन बनवतोय जे नवीन प्रकार आता अमेरिकन स्टाईल ऑर्गन आहेत ते, आणि ते आता नवीन बनवतोय, हे फार जास्त आहे, महत्वाचं आहे. पुढच्या महिन्यात इंडियामध्ये जाणार आहे, नवीन तयार होत आहे, आणि ह्या माणसाकडे जाऊन पुढच्या महिन्यात इंडियामध्ये जाणार आहे तेव्हा नक्की भेटणार आहे. मग त्याने आपल्या हरिभाऊचे आशिष आहेत, आशिष दिवाण, तर त्यांच्यासमोर माझा नंबर त्यांनी घेतला, मला इंडिया लावायला घेतला, आणि मग इथे त्याची व्हिजिट झाली माझ्याकडे, आणि तिथून थोडे प्रवास सुरू झाला होता. आणि ते एकदम पूर्ण कॉपरेटिव्ह माणूस तो, वाहलेला माणूस संगीताचा. आणि मग दिवशी तो अमेरिकेत गेल्यानंतर त्याने नेट होईस म्हणजे शास्त्रज्ञ आहेत, चांगले मोठे येतो नाही, तर त्यांच्याशी माझ्याबद्दल बोलला. मग त्यांचं दोघांचं संभाषण झालं, आणि मग त्यांचं मग रीड ऑर्डर सोसायटीकडे माझ्यावरती आर्टिकल देण्यासाठी रिफर केलं माझं नाव, नेट पोलिस डेव्हिड एस्टी त्यांनी. मग पहिल्यांदा ते नेदरलँडला डच लँग्वेजमध्ये आर्टिकल प्रसिद्ध झालं, आणि त्याच्यानंतर USA रिडोमन सोसायटीच्या क्वार्टरली बुलेटिनमध्ये ते आर्टिकल 9 पाले आर्टिकल प्रसिद्ध झालं. तिथे मग इन्क्लुडिंग फ्रंट पेज. हां, तर असं सगळं तो डेव्हिड एस्टीची गोष्टी आहे. जगभरात ऑर्गन या वाद्याबद्दल आणि बाळदादांच्या नावाची चर्चा अशी या माध्यमातून त्या गोष्टीला सुरुवात झाली. या व्यक्तींबद्दल आणि मुद्दा सांगायचा राहिला, हे सगळं 2014 साली मी 10 बाय 10च्या खोलीत करत असताना आदित्यशी माझी ओळख झाली. आदित्य प्रसिद्ध हार्मोनियम वादक, तर त्याच्याशी ओळख झाली. आणि हे एवढं काय करायचं असलं, हे सगळ्यात मला कमी पॉईंट आहे माझ्या आयुष्यातला. तर तो 2013 साली माझ्याकडे डिसेंबर 14 साली आला होता माझ्याकडे, तेव्हा एक माझा झाला होता, आणि त्याचं एक 2 ऑक्टोबर ट्रेनिंग झालं होतं. एक 10 बाय 10ची रूम होती, घराजवळ झाली, तिच्याचं काम चालू असायचं. तर ते झाल्यानंतर मंदार गोष्टीने थोडसे उभा आलं, आणि एक तास दिवस त्याने माझी मुलाखत घेतल्यावरच केलं, आणि मग त्याने आपल्या ऑर्गनची ऑर्डर लगेच तिथे दिली मला ऑर्गन एकदम बेस्ट ऑर्गन करून द्यायचा. ठीक आहे, पहिला ग्राहक. पहिल्या सुरुवातीलाच काळात. आणि त्याच्यासाठी आपण एकदम स्पेशल टीम लाईनचा ऑर्डर करून दिलेला आहे, जो पहिला ऑर्डर त्याच्याकडे गेला आहे. आणि त्याने 2015 सालापासून तेव्हा जादूची पेटी आणि आनंद नंतर 2 कार्यक्रम एकदम भरपूर चालायचे, लोकप्रिय तर त्या कार्यक्रमात तो माझ्याबद्दल एक 10 मिनिटं बोलायचा. त्या माउथ पब्लिसिटी ह्या सगळ्या काळात भरपूर झाली त्याच्याकडून, म्हणजे एकदम 10,000 लोकांना समजायला लागलं. त्यानंतर मला फोन यायला लागले लोकांचे, आणि त्याच काळात कटार पण फिल्म झाली युट्यूबवर. तर कटारमध्ये पण आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट बांधलेलं आहे. तर तेव्हा तो पण एक मोठा मोठी गोष्ट झाली. तयार केलेल्या ऑर्गन वरती ती ऑर्गनच्या साथीने ती गाणी रेकॉर्ड झाली. आणि शंकरचे बोलले, शंकरचे व्हिडिओ पण आपल्याला आले या आणि त्याच्यानंतर त्याच टाइममध्ये विशाल भारद्वाज, त्यांनी पण MTV अंकलला आपल्याकडे ऑर्गन वाजवलेला आहे, तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा कार्यक्रम आहे MTV अंकल. खूप मोठं नाव आहे चित्रपटसृष्टीला, अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे. तर त्याने सुद्धा वाजवला. त्याच्यानंतर त्याच काळात अजून एक गाईड म्हणून अमेरिकेतून पोहोचायला काय काय गोष्टी मदत फेसबुक एक मोठं माध्यम झालं. त्याच्यानंतर एबीपी माझाचा इंटरव्ह्यू आदित्यने घेतलेला, त्याच्यानंतर परत एबीपी माझा, त्यानंतर तावडे साहेब घेऊन गेले होते, शिक्षण मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री. त्यानंतर असे मोठी मोठी संगीताचे उदय असे सगळी लोक आल्यामुळे माऊथ जास्त झाली आणि लोकांना आवडायला लागलं. त्यामुळे तुमच्यापर्यंत यावंसं वाटलं, एवढं खूप महत्वाचं काम वाजवलं तुम्ही करताय, याच्यात नक्कीच वाद नाही. खूप एक मोठी गोष्ट अशी की आतापर्यंतचा वजनाने सगळ्यात कमी म्हणजे जो 14 किलोचा, हे जर तुम्ही दृश्य बघितलं तर त्यासमोर 14 किलो म्हणजे खरं तर सूक्ष्म रूप असं म्हणायला हरकत नाही. तर एवढा लहान कमी वजनाचा ऑर्गन तुम्ही तयार केला, त्याकरता तुमचं खरंच अभिनंदन. सगळ्यात महत्वाची गोष्ट. पण जेव्हा
डोक्यात येणं हेही एक गोष्ट एक बाजू झाली, पण त्याकरता नेमके ह्या वाद्याच्या रूपात काही बदल करावे लागले का? वाद्याच्या रूपात सुरुवातीला काय झालं माहिती, आदित्य जो ऑर्गन व्हायला आला नाही तो ऑर्गन मोठा व्हायचा व्यवस्थित 4 ऑक्टोबरचा भारताचा ऑर्गन आहे. तर तो ऑर्गन झाल्यानंतर त्या दिवशी आदित्य म्हणाला की मला विमानातून नेण्यासाठी ऑर्गन 15 ते 20 वर्ष करून दे. 18 दिवसाचा ऑर्गन मला करून देणे 3 दिवस केस असं म्हणतो, 22 वर्षाच्या आत होईल ती विमानातून कॅरी करू. त्या दिवशी पहिल्यांदा माझ्याकडे ही इच्छा बोलून दाखवलं. तिथून पहिल्यांदा काम सुरू झालं तेव्हा 2016च्या आसपास आम्ही तो कमीत कमी करून 18 किलो 200 बनवला. 18 किलो 200. त्यानंतर साधारण मिनी ऑर्गन म्हणतो आपण त्याला, की आता गाण्यासाठी गायकांचं रिक्वायरमेंट प्रमाण काय आवश्यक आहे त्याचे बदल केलेले आहे. ऑक्टोबरचा 1000 ऑक्टोबर आम्ही कमी केलेला आहे. असं सगळं करून तो आपण 18 ते 20 एकदम 40 किलो 45 ते 40 किलो आपण 18 वर आलो. 18 ते 20 तेव्हा पोहोचलो. त्याच्यानंतर माझ्या अजून डोक्यात असं चालू होतं की अजून ह्याचं कमी व्हायला पाहिजे. तो सहज माणूस आहे. पूर्वीचा काळ आणि आताचा काळ फार फरक आहे. माणसांची कॅपॅसिटीमध्ये पण फरक पडत चालला आहे. आता 4थ्या मजल्यावर आवरण हातात 25 किलोचं आवरण होऊ शकत नाही. तर हातात 15 किलोचं आवरण आपण हातात कॅपॅसिटी लावू शकतो. आता 2 वाजता प्रोग्राम करून आला पाहिजे. तर तो एकट्या नेता आला पाहिजे. परावर असताना असा एक डोक्यात विचार होता. त्या दृष्टीने काम सुरू झालं आणि तो फायनली 1400चा बनला. निम्म्यापेक्षाही कमी आणि तो एकटा माणूस कॅरी करून जाऊ शकतो आरामशी. इतक्याच होता. आता ज्याचा उल्लेख केला आदित्य दादाचा, त्याच्याशी चर्चा करताना त्यांनी मुद्दाम एक गोष्ट अशी नमूद केली. खरं तर असं म्हटलं जातं की वाद्य जेवढं जुनं तेवढं ते परफेक्शनकडे जाणार असतं. म्हणजे 1950 साली जो शेवटचा ऑर्गन तयार झाला तो आता संगीताच्या दृष्टीने योग्य वादनाच्या रूपामध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. पण म्हणजे याचा अर्थ तुम्ही ज्या वेळेला ऑर्गन हे वाद्य तयार करायला सुरुवात केली तेव्हा 2014 साली तयार झालेला ऑर्गन हा त्याच्या प्लस 70 वर्ष करून 2080 साली तुम्ही योग्य पद्धतीने वाजवू शकाल असं तर म्हणणं योग्य नव्हतं. असं असून सुद्धा बाळ दातेंनी 2014 साली तयार केलेला ऑर्गन 2014 सालीच खूप छान वाजवता येतो. ही खूप मोठी गोष्ट आहे खरं तर. मग यासाठी त्याला वापरल्या गेलेल्या लाकडा संदर्भात तुम्ही काय अभ्यास केला होता किंवा जे प्रकार त्याच्यात जे पार्ट्स वापरले गेले त्याच्यावरती काही वेगळा अभ्यास तुम्हाला करावा लागला? वेगळा अभ्यास करतो. कसं माहितीये, ऑर्गन हा एक आपण चांगला असं म्हणतो जेव्हा ना तेव्हा त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी असतात. ऑर्गन चांगला वाटतो ऐकायला. एक याचा टोन, तो ऑर्गनचाच पाहिजे. त्याच्या ट्युनिंग आणि त्याचा व्हॉल्यूम, तर 3 गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात. ह्याचं कॉम्बिनेशन जर तुम्हाला जमलं तर ऑर्गन उत्तमच होणार. आणि प्रॉपर लाकडाचा रेझोनन्स. लाकडाचा रेझोनन्स असा म्हणतो की मी लाकडी विषय 5-6 वर्षात सुरुवात विचार आला तर एक विचार करतो या गोष्टीला. इकडे ऑर्गन बनवण्याचा प्रयत्न झाला नाही असं नाही, प्रयत्न लोकांनी केले, पण त्याचं प्रॉपर जे काम व्हायला पाहिजे, ज्या हिशोबानं जे लाकूड पाहिजे, ज्या प्रकारचं पाहिजे, ज्या प्रकारचं टूलिंग पाहिजे, कटिंग पाहिजे, त्याचे काय म्हणतात त्याला टॉलरन्स पाहिजे, त्याच्या स्लॉट मध्ये वगैरे ह्या इतक्या मायक्रो लेवलवर जायला पाहिजे ना, त्याशिवाय ते इन्स्ट्रुमेंट तसं वाजणार नाही. म्हणजे 5 मायक्रॉन एवढा टॉलरन्स असतो आमच्या कामामध्ये. म्हणजे 1 mm मधला 1 दरावा म्हणजे 1 मायक्रॉन. तर एवढं 5 मायक्रॉन एवढा टॉलरन्स आम्ही करून काम करतो. तर आवश्यक आहे तर तो वाजणार चांगला. आणि दुसऱ्या 3 गोष्टी म्हणतो या की टोन, त्याचं व्हॉल्यूम आणि ट्युनिंग. ह्या गोष्टी सुद्धा सगळ्यात महत्वाच्या आहेत. ट्युनिंग आता पण आपण जे करत होतो सगळे आपण करतो इकडे एक फॉरेनर स्टँडर्ड आहे, त्याने ट्युनिंग करण्यासाठी तुमची कानाची तयारी आहे का याच्यावर पण चॅप्टर आहे. तुम्ही ट्युनिंग करायला तुमचे कान तयार आहेत ना ह्याची टेस्टिंग आहे. ते पण हे एवढं तरी करून ठेवलं पण ऑर्डर कसा करायचं दिलेलं नाही. आधीच्या किंवा नंतरच्या सगळ्या स्टेजेस दिलेल्या आहेत. फक्त जो मेजर महत्वाचा भाग आहे की ऑर्गन तयार कसा करावा ह्याचं कुठेही मार्गदर्शन कुठलेही रेफरन्स तसे दिले नाही. तर त्यापासून त्या दिवशी मी 2013 स्वयं अभ्यास सुरू होता काय करता येईल, काय आवश्यकता आहे. आणि 1-2 जुने साऊंड बोर्ड होते किंवा ह्या ऑर्गन फार उपयोग झाला मला बाकी रेफरन्स काढण्यासाठी. आणि मग
त्या दृष्टीने सगळं भरपूर कॉम्बिनेशन असतात साऊंडमध्ये, रीड सेटिंगमध्ये कॉम्बिनेशन असतात, त्याप्रमाणे आवाज प्रत्येकाला लागतो तसं आपण करू शकतो. ते त्या सगळ्या अजून भरपूर गोष्टी की प्रत्येकाची आवड काय आहे त्याच्यावर तो अवलंबून असतो. आणि आत्ता गायकाला इतक्या साथ करताना काय आवश्यक आहे तेवढा साईज आपण आता कमी केला आहे म्हणतो कमी केलेला आहे. बरोबर. एक पायऱ्या चढत चढत तुम्ही सर्वात कमी वजनाचा ऑर्गन तयार करण्यापर्यंत बाळदादा येऊन थांबला. आता पुढची प्रोसेस काय? आता वेगळ्या पद्धतीने आणखी काय काम करताय तुम्ही याच्यात? वेगळ्या पद्धतीने म्हणजे आता रील्स आपण बनवण्यासाठी प्रयत्न चालू करतो. रील्स आता अमेरिकेत इथे येत आहे, आयात करावं लागत आहेत आणि ते रील्स आपण इथे बनवायचं चाललंय. 3 वर्षाचा प्रयत्न चाललाय याच्यावर. आणि एका 50% 50 ते 60% टप्प्यावर आम्ही आयोजन पोहोचलेलो आहे. तर ते रील्स मॅन्युफॅक्चरिंगसाठी रेड फोनिक्स डेव्हिडने ज्या माणसाला रेफरन्स दिला त्या माणसाचा अतिशय चांगला उपयोग झाला आपल्याला. आणि त्याने जे काय सांगितलं होतं आपल्याला तर ते पण आणि आम्ही जो काढला निष्कर्ष ते दोन्ही एकच निघाले. मी आता एक 8-9 वर्ष त्या विषयावर रील्स बघतोय हे कसं केलेलं असेल, कारण एवढी ऍक्युरन्सी आता कुठल्याही मॅन्युफॅक्चरिंगची नाही इंडियामध्ये. एवढी ऍक्युरन्सी कोणाची नाही. त्यामुळे हार्मोनियम वादकांसाठी आपला जो मोठा प्रॉब्लेम आहे की तुम्ही टिकत नाही, कोणाला चांगलं नाही, म्हणजे असे जे काही टर्म त्याच्यात उत्तर चालवताना असे सगळे जे काही हार्मोनियम रील्स मध्ये जे काही प्रॉब्लेम आहे स्पेशली आपण हार्मोनियमसाठी रील्स बनवणार आहोत. तर त्या दृष्टीने आता रिसर्च चालू आहे. आणि म्हणजे ऑर्गनचा जो गाभा आहे, जो आत्मा आहे, ज्याच्याकरता हा ऑर्गन बनण्यापासून वंचित होता इतके दिवस, तो गाभा सुद्धा, तो आत्मा सुद्धा आता तयार करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. आणि ते जर अर्थात ते तुम्ही नक्की साध्य करालच. आतापर्यंतचे तुमचे श्रम आणि नुसते श्रम असं नाही बाळगलं, या सगळ्यासाठी नाही जिज्ञासू आणि अभ्यासू वृत्ती असावी लागते. जे आहे त्यात आनंद आणि समाधान न मानता, काही वेळेला समाधानी न राहणंच अधिक योग्यतेचं असतं असं म्हणायला हरकत नाही. तर समाधानी झालात की जिज्ञासा तुमच्यातली संपते आणि कार्य तिथेच पूर्णपणे थांबतं. पण आता तुम्ही जो मुद्दा मांडला की ते रीड तयार करण्याचं काम तुम्ही सुरुवात केली, नक्की त्याच्यात तुम्हाला यश मिळेलच. आतापर्यंतचे पायऱ्या तुम्ही यशस्वी. आणि याच्यामध्ये कसं माहितीये, मी अजून एक तुम्हाला सांगतो की मला जी लोक आजपासून भेटते हे तयार करण्याचं मला आलं घाट घातल्यानंतर ती सगळी देवळाच माणसं भेटली सगळी. एकदम सगळं मनमोकळं म्हणाले. मी जेव्हा पहिला रेडबोर्ड जो केला तिकडे गेल्यानंतर बघू तो रेडबोर्ड आम्ही एका इथे लोकल मशीन आम्ही तयार केलं त्याच्यावर केला होता. कारण त्या रेडबोर्ड मशीन घ्यायला पाहिजे होतं ते त्या मशीनची किंमत जवळजवळ 2.5 लाख रुपये आपली काय म्हणजे करणं शक्य नव्हतं तेव्हा. तर ते आम्ही ते मशीन पण स्वतः आपण तयार केलं होतं. आणि त्याच्यावर एक 5 आव्हान पहिले झाल्यानंतर आपण सांगितलं आपण आता मशीन घेऊन आपण म्हटलं की तुम्ही लोकल लेवलवरती आडिवळ्यासारख्या गावामध्ये हे काम सुरू केलंय. किती कोण लोक पहिल्यापासून तुमच्या साथीला आहेत की पहिल्यापासून साथीला म्हणजे संगीत क्षेत्रात आपण भजन गाणं कीर्तन वाजवणं असं या सगळ्या प्रकार असल्यामुळे इथे आमचं भजन मंडळ होतं. त्याशिवाय इथे संजय कालावकर म्हणून मित्र आहे मला, तो आणि हेमंत निकाळे माझे पहिल्यापासूनचे मित्र. म्हणजे ऑर्गन मॅन्युफॅक्चरिंग हा विषय नंतर होता पण अगदी सुरुवातीपासूनचे मित्र आहेत. त्यांना संगीताबद्दल प्रेम आहे. त्यामुळे त्यांना म्हटलं आपण असं करायचा विचार आहे त्याची मदत मला लागेल. आणि तो हेमंत निकाळे तो एकदम आर्टिस्टिक माइंड माणूस आहे आणि एकदम वेगळा विचार करणारा माणूस आहे. आणि संजय कालावकर पण उत्तम कारागीर. या तारळकर काकांबद्दल दादा आता बोलत आहेत. मला आवर्जून सांगावं असं वाटेल की गेल्या शनिवारी जे आपण विजय अंकुरे कार्यक्रम ऐकला त्यामध्ये प्रथमेशची मुलाखत आपण ऐकली होती. प्रथमेश तारळकर जो तालेयोगी पंडित सुरेशजी तळवलकर यांच्याकडे शिक्षण घेतोय आता पखवाज वादनाचं. त्याचे ते वडील म्हणजे तेही एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. त्याच काकांबद्दल आता उल्लेख दादांनी केला ते संजय काका तळवलकर त्यांच्याबद्दलच तुम्ही सांगत होता. बरोबर. आणि दुसरं हेमंत काय तो पण त्यांचे वडील पण तबला वगैरे भरण्याचं काम करायचं, तबला इन्स्ट्रुमेंट होतं त्याचा धंदा आता त्याने थोडं कॅरी फॉरवर्ड केलाय. त्यात तो माझ्याकडे पण असतो आणि मला पण मदत करतो. आणि त्याशिवाय अजून गावातली 2-3 मुलं आहेत की जी शिकवल्यानंतर सांगितलेलं ऐकतात. म्हणजे माझ्या डोक्यात जे काय कन्सेप्ट असते ती उतरवण्यामध्ये त्यांचा अजून एक मोठा हात आहे. ते सांगितलेलं काम त्यांना समजतं आणि ते करतात. तर हा एक महत्वाचा विषय आहे. आडिवळे गावात
सुद्धा अशा पद्धतीनं लोक तुमच्या मदतीला उभी आहेत आणि त्यामुळे आपण इथपर्यंत येऊ शकलो असं आपण ऐकलं. आता इथल्या गप्पा या सुरू राहतीलच, फक्त जिथे ऑर्गन जन्म घेतो, जिथे ही सगळी प्रोसेस चालते, आता त्या कार्यशाळेत जाऊन आपण काही प्रॅक्टिकल गोष्टी बघणार आहोत. तेव्हा आता आपण तिथे जाऊया आणि पुढच्या गप्पांना तिथे सुरुवात करूया. नमस्कार. मगाशी मुलाखतीच्या शेवटी म्हटल्याप्रमाणे ऑर्गन हे वाद्य जिथे जन्माला येतं, जिथे तयार केलं जातं, त्या ठिकाणी आपण आता आलोय. ही बाळदादांची कार्यशाळा आहे. तर आपण प्रॅक्टिकली या सगळ्या प्रोसेस बद्दल आता जाणून घेणार आहोत. दादा, आपण माहिती घ्यायला सुरुवात करूया. मगाशी तुम्ही जे म्हटलं की खूप महाग असं एक मशीन, ज्याचा अत्यंत महत्वाचा कार्यभाग असतो या सगळ्या प्रोसेसमध्ये, तेच हे मशीन आहे. कारण त्याचं काय काम असतं? हेच मशीन आम्ही नंतर घेतलं आहे. तर ह्याच्यामध्ये इथे रिडिंग जे आपण बघतो, इथे आपण बघू शकतो इथे रिडिंग तुम्हाला आता आपण 0 सेट केला समजा, ह्याला एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस म्हणतात. अच्छा. तर असं आता इथून सरकार 15 मायक्रोन ते पुढे सरकलंय, पण आपला नजरेच तो समजणार नाही आपल्याला त्या अजिबात. तर एवढं एकदम अॅक्युरन्सी वाला मशीन आहे. आणि ह्याच्यावर जो मगाशी म्हटलं आपण की जो पार्ट आपल्या इथे होत नव्हता आतापर्यंत, तो पार्ट आपण तुमच्यासमोर आता आहे. रीड बोर्ड म्हणतात त्याला, किंवा साऊंड बोर्ड म्हणतात. तर याच्यामध्ये हे जे स्पेसिंग आहे किंवा एकूणचं स्पेसिंग आहे एकदम इक्वल पाहिजे आणि एकदम प्रिसाईज काम व्हायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने हा जो त्याचा 30 स्लॉट मारलेला आहे ह्याच्यामध्ये आतमध्ये, जो की ह्याच्यामध्ये सूर जाऊन बसतो, पण तो सूर बसला असा पाहिजे की तो इकडे तर घट्ट झाला पाहिजे, पण त्याच्या साईडने हवा गेली नाही पाहिजे. म्हणजे तो बरं काढता पण आला पाहिजे बाहेर. कारण ऑर्गनच्या सुराला स्क्रू फिटिंग नसतं. ते नुसतं सरकवायचे असतात. आणि हा पार्ट सगळ्यात तेवढा महत्वाचा आहे. याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची लाकडं आपण वापरतो. त्याच्यामध्ये आपण साऊंड जनरेशनसाठीची जी लाकडं, जर्मन स्प्रूस, व्हाईट स्प्रूस किंवा पाईन वूड, केळी पाईन वगैरे असं प्रकार मिळतो. तर हे एक स्प्रूस मधला एक प्रकार आहे. ह्या प्रकारची लाकडं इथेही उपलब्ध आहेत कोकणामध्ये? नाही, इथून नाही. कारण कॅनडातनं किंवा जर्मनीतनं वगैरे लाकडं येतात इथे. किंवा दुसरं एक लाकूड हे आफ्रिकेत नाही, तर हे ॲबोनी म्हणून नावाचं लाकूड आहे. की हे लाकूड कशासाठी आपण वापरतो, तर ह्याच्या कीबोर्डचा जर काळी चावी असते, काळी की जी असते कीबोर्डसाठी, हा आपला एक रॉ कीबोर्ड आहे. तर हा नंतर कीबोर्डमध्ये अशा रूपामध्ये आपल्याला तो अजून 1-2 दिवसानंतर बघायला मिळू शकतो. हा कीबोर्डच आहे. तर ह्याच्यावरच्या ज्या काळ्या की आहेत, ह्या कीची लांबी कमी आहे, ह्या पांढऱ्या कीची लांबी जास्त आहे. तर वाजवताना हाताला इक्वल प्रेशर यायलासाठी ह्या चावीचं वजन वाढायला पाहिजे, ह्या कीचं. त्याच्यासाठी आपण ती चावी हे सगळ्यात जास्त डेन्सिटी असणार लाकूड आहे. त्यामुळे ती काळीची चावी फक्त आपण त्या लाकडाची बनवतो. त्यामुळे ह्या दोघांचा वेट सारखा होतो हाताला वाजवायला. स्वर तयार करताना सुद्धा वापरल्या जाणाऱ्या लाकडामध्ये फरक आहे, जे इथे खरं तर उपलब्ध नाही. पण एवढा बारीक अभ्यास करून त्या पद्धतीचा वापर केला तरच ती स्वरांमधली अॅक्युरसी मिळते. तर ह्या मशीनचं काम हे अत्यंत महत्वाचं, की जे मगाशी सांगितलं रीड बोर्ड ह्याच्यामध्ये कीबोर्डसाठी मेजरमेंट करता ह्याचा वापर होतो. त्यानंतर मगाशी तुम्ही म्हटलं तसं की सगळ्यात कमी वजनाचे तुम्ही हे ऑर्गन तयार केले, पण इथे हा थोडा फरक दिसतोय. ही पेटी पायपेटी आहे, हार्मोनियम म्हणतो, लेग हार्मोनियम म्हणतो आपण. पण आता पायपेटी आणि ऑर्गन याच्यात नेमका फरक काय? तो मगाशी आपल्याला सांगायचा राहिला. तर ही या पेटीमध्ये आपण हवा म्हटलं, आपण हवा कम्प्रेस होते. पण इथे पाया मारल्यानंतर ह्या साईडच्या नळ्यामधनं हवा इथे येते. त्याच्या खाली अजून एक भाता आहे, ह्याच्यामध्ये ती स्टोअर होते हवा, आणि बटन दाबल्यानंतर हवा बाहेर पडते. हे बघा, व्हॉल्व दोन्ही ओपन होतात आणि हवा बाहेर येते. आणि आपल्या ऑर्गनचं नेमकं ह्याच्या उलट आहे. ऑर्गनमध्ये मेन बेलो आणि सब बेलो ह्याच्या सब रिसिव्हर, मेन रिसिव्हर ह्याच्या खाली असतात इथे. आणि आपण जेव्हा पाय ऑपरेट करतो तेव्हा व्हॅक्यूम तयार होते. व्हॅक्यूम तयार झाल्यानंतर आपण कीबोर्ड दाबल्यानंतर हवा आत ओढली जाते. दोन इन्स्ट्रुमेंटला फरक तुम्ही बघू शकता. हे आवाज शार्प तुम्हाला ऐकायला येईल, पण हा मेलोडियस आवाज ऐकायला येईल तुम्हाला, गोल आवाज. हा हार्मोनियम आणि ऑर्गन मधला
इथे सक्शन आहे. सगळ्यात हा इथे सक्शन आहे, तिथे प्रेशर आहे. प्रेशर आहे. हा. ओके. त्यामुळे त्या स्वरांमध्ये जास्त फरक जो जाणवतो तर ह्या दोन पद्धतीच पूर्णपणे वेगळ्या वेगळं आहेत. आहे. आपण जर बघितलं तर या खोलीमध्ये सगळीकडे लागणाऱ्या ऑर्गन तयार करण्यासाठी लागणाऱ्या बारीक बारीक गोष्टी, पण ती ठेवण्याची सुद्धा पद्धत इतकी योग्य आहे. खरं तर आम्ही इथे आलो त्यावेळेला काम सुरू नव्हतं, परंतु आतमध्ये बघितल्यानंतर लगेच लक्षात येतं की कामातला जो टापटीपणा असतो, माझ्या मते तो काम करताना जी अॅक्युरसी आहे त्याच्या मागचा तो महत्वाचा मुद्दा आहे की प्रत्येक गोष्ट इतकी जपून आणि योग्य ठिकाणी ठेवलेली होती. आल्या आल्या ती गोष्ट जाणवली म्हणून मुद्दाम इथे नमूद करते. दादा मगाशी उल्लेख केला तो हाच ऑर्गन आहे का जो सगळ्यात लोएस्ट स्पीडचा ऑर्गन हा आहे. हाही त्याच पद्धतीचा हा सेम आहे. थोडा तो फक्त थोडा स्केल चेंजर केलेला आहे. त्याला फक्त एकच नोट स्केल चेंज होते याची, आणि त्याला दोन्ही नोट स्केल चेंज होतात. एक प्लस आणि एक मायनस. हा एक फक्त प्लस होतो. ओके. आता कार्यशाळेमध्ये तुम्ही आणि आणखीन किती माणसं ह्या कामामध्ये आहेत? किती जण इथे काम आता एकूण 5 जण आम्ही काम करतो इथे. अच्छा. अजून एक तारळकर, हेमंत लिंगायत, किरण नांदगावकर आणि संदेश. हे लाकूड काम करणारे हा लाकूड काम करणारे किंवा भात्याचं काम करणारे लोक असतील की ती हा ते स्पेशालिटी वेगळी. तारळकराचं फक्त जास्त मॅक्झिमम कीबोर्ड बनवतात. तारळकर आहेत ते. किरण आहे तो बॉडी सगळे बॉडी बनवतो, आणि दुसरा एक संदेश पांजळे आहे तो असेंब्लीचा विषय वेगळा आहे. आणि लिंगायत म्हणत ते म्हणजे भाते वगैरे सगळं लेदर वर्क किंवा हे डिझाईन वर्क वगैरे सगळं ते लिंगायत करतात. आणि मेन त्यातलं हे जे काम आहे ते मशीनचं काम माझ्याकडे असतं. आणि ट्युनिंग ते रीड्स मगाशी आपला विषय झाला, ते रीड्स इथे मिळत नाही. ते रीड्स असे आहेत. आता आपण रीड्स दाखवतोय. तर ही रीड्स अमेरिकेतून आपल्याकडे येतात. आपण त्याला इथे आल्यानंतर अल्ट्रासॉनिक क्लिनिंग मध्ये आपण क्लीन करतो. अच्छा. हा आपण त्याला अल्ट्रासॉनिक क्लीन मध्ये क्लिनिंग करतो आणि मग तो आपण इकडे यूज करतो. आणि याच्यामध्ये आपण असं हा आता ऑर्गन वाजला आणि हे हार्मोनियम वाजते. एकच सूर 2 प्रकारे वाजून दाखवतो तुम्हाला मी. आता ही हार्मोनियम आणि हा ऑर्गन असतो. हे बाहेरून जे हे अमेरिकेत येतात. आणि आता ह्याच्यावरती तुमचं काम चाललंय की ह्याचंही प्रोसेस इथेच हे सगळं हा इथे करायचं आहे. त्यातलं सांगितलं की आता डिझायनिंग बेसिक त्याच्या प्रशांत गोरे, नंतर पुण्यातले शशिकांत पाटील, पोपळे साहेब असे एक 5-6 टीम वर्क आमची, उदय भानू म्हणून अजून एक आहेत. ते असं सगळं कोणी पैशाची अपेक्षा किंवा असं फार मोठं याने काय न करता सॅक्रिफाईस करून सगळं करतायत. मदत म्हणून आदर प्रेम एवढी भावना असल्यामुळे सगळं करतायत. आता ऑर्गन तयार करणं प्रोसेस सुरू आहे. चालू आहे. हा होईल आता. हा याचे पार्ट आहे. हा आता असेंबल उद्या परवा असेंबल होईल. अच्छा. आपण आजच्या भागाचा शेवट ऑर्गनच्या साथीनेच करणार आहोत. मी बाळदादांना विनंती करणार आहे की कार्यक्रमाचा शेवट म्हणून तुम्ही एखादी भैरवी आम्हाला जर आमच्याकरता सादर करू शकला तर कार्यक्रमाचा शेवट आपण त्याच भैरवीने करूया. तर आपण आमच्याकडे एखादी भैरवी
वारसा, वाद्यांचा वारसा टिकवून ठेवण्यासाठी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी बाळदादांसारखी माणसं अभ्यासू आणि जिज्ञासू वृत्तीने अविरत काम करतायत. तुमच्या कामाला खरोखरच सलाम. आणि यांच्यासारख्या व्यक्ती आपल्यातच आपल्या जवळच्या आहेत हे जाणून घेतल्यानंतर अधिक आनंद वाटतो, अधिक अभिमान वाटतो. ऑर्गन या वाद्याविषयी आज आम्हाला खूप माहिती मिळाली, त्याचा इतिहास जाणून घेता आला. तुम्ही खूप मनमोकळ्या गप्पा आमच्याशी मारलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा. आर्ट सर्कलचे मनपूर्वक आभार. त्याच्यासाठी आपण अभिजित भट, नितीनजी कालविंदे, दीप्तीताई या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि नवीन नवीन आपल्या हातून घडलेली वाद्य अशीच रसिकांपर्यंत हो. पोहोचून ती नक्की पोहोचतील याबद्दल खात्री आहे. आपणा सर्वांनाही खूप खूप धन्यवाद. आर्ट सर्कलचं पेज जरूर लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्याला कार्यक्रम कसा वाटतोय प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.